तर मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जरांगेंचा मोर्चा नगरच्या दिशेने रवानाही झालाय। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे आणि जरांगेंचा हा मोर्चा चालत असताना गेवराईपर्यंत तब्बल 15 लाख मराठे माझ्या या मोर्चात सहभागी झालेले आहेत असं म्हणत आता येत्या काळामध्ये मुंबईतल्या गल्ली गल्लीमध्ये 26 तारखेला मराठाच दिसला पाहिजे असा ठाम विश्वास जरांगेंनी व्यक्त केलेला आहे। आरक्षण मिळेपर्यंत आता थांबायचं नाही, माझा मृतदेह जरी परत गेला तरी चालेल, मात्र आता मी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या या मराठा आरक्षणासाठीच्या पदयात्रेत एकीकडे आपण बघतोय मोठा उत्साह आहे, कारण तरुणांची संख्या सुद्धा मोठी आहे आणि यात वारकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते, कारण भजन कीर्तन करत वारकरी संप्रदायातलेही अनेक जण या संपूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आजचा जो प्रवास असणार आहे पदयात्रेचा तो अहमदनगरमधून असणार आहे आणि भगवं वादळ हे 26 तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी। हे मनोज जरांगे पाटलांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत। जरांगे पाटलांनी आपल्या पित्याचं जन्मदात्याचं दर्शन घेतलेलं आहे। बाबा, सगळा मराठा समाज तुमच्या मुलाच्या पाठीशी उभा राहिलाय। ज्या गावामध्ये लहान लहान दुडदुडू पावलं त्यांचे पळाले, त्याच गावामध्ये लाखो समाज घेऊन ते आलेले आहेत आणि मुंबईला निघालेले आहेत। कसं वाटतंय आज? चांगलं वाटतं, जनतेकरता बरं आहे ना, चांगलं आहे ना। हा, जनतेचं पुण्य आहे सगळ्याची, ती कामाला येईन ना सगळ्याच्या। हा, लेकाला कसा आशीर्वाद देताय आज? चांगलं आहे, त्या आशीर्वाद आहे त्यांना, चांगलं आहे जनतेचं करा। हा, ते घराचे झाले नाहीत कधी, समाजासाठी मात्र सर्वस्व टाकून उभे आहेत। हा, समाजासाठीच आहे। हा, दत्ता कानवटे, TV9 मराठी, मातोरी।